नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अस्पर अकॅडमी मध्ये। मी आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेला आहे, ते म्हणजे लसावी आणि मसावी। या आधी पण आपण लसावी आणि मसावीचा बेसिक क्वेश्चन आणि लसावी मसावी म्हणजे काय हे आधी बघितलेलं आहे। त्याच टॉपिक वरती काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत। हे क्वेश्चन स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारले जातात ते आज आपण पाहणार आहोत। चला तर बघूया आपण पहिला क्वेश्चन काय आहे। ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन काय आहे। दोन संख्यांचा मसावी 14 आहे आणि त्यांचा नसावी 168 आहे। जर त्यापैकी एक संख्या 42 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही सूत्र बघितलेले आहेत बरोबर। इथे या सूत्राचा यूज करायचा आहे। तर काय होतं सूत्र की दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले नसावी, आपलं काय होता सूत्र होतं। या सूत्राचा आपण उपयोग करायचा आहे। काय दिलेलं आहे, दोन संख्यांचा मसावी मसावी किती दिलेली आहे आपल्याला 14 आणि लसावी किती दिलेला आहे 168। एक संख्या आहे 42, तर दुसरी संख्या काय असेल हे आपल्याला कळायचंय। असं हा दिलेलं आहे। काय करावं लागेल, हा जो 42 आहे त्याला काय करायचंय भागायचा आहे, म्हणजे दुसरी संख्या मिळून जाईल। दुसरी संख्या बरोबर 14 गुणिले 168 भागिले 42 गुणाकार करून घ्या। 14 × 14 14 त्रिक 42, त्यानंतर 3चा भाग द्या। 3 5 15 3 18, म्हणजे किती असणार दुसरी संख्या काय असणार आहे 56। पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल। समजलं का? ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न असा असेल, काय दिलेले बघा, दोन संख्या 6 5 या गुणोत्तरात आहेत। जर त्यांचा मसावी 3 असेल तर त्या दोन संख्यांचा लसावी किती असेल असं विचारलेले। दोन संख्या दिलेल्या नाहीत, त्या संख्येचं काय दिलेलं आहे प्रमाण म्हणजे गुणोत्तर दिलेलं आहे। काय गुणोत्तर दिलेले 6 5 दिलेलं आहे आणि काय दिलेलं आहे त्या संख्यांचं काय दिलेलं आहे मसावी दिलेलं आहे। मसावी किती दिलेले आहे 3, तर काय विचारलेलं आहे लसावी किती। तर हा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा आहे। काय करा 6 गुणिले 5 गुणिले 3 हे जे काय गुणाकार येईल ते तुमचं काय असेल लसावी असेल। काय येईल मग 6 × 30 आणि 30 त्रिक 90, म्हणजे उत्तर काय असणार आहे 9। पर्याय क्रमांक 3। जर असं आणि एक दुसरी पद्धत अशी असेल, मसावी काय असतो, मसावी म्हणजे काय सामायिक विभाजक, म्हणजेच ती संख्या काय असणार आहे 6 गुणिले 3 म्हणजे किती येणार 18 आणि 6 गुणिले 5 म्हणजे किती असणार आहे 30, आणि 18 आणि 30 आपल्याला काय करून घ्यायचं आहे लसावी काढून घ्यायचा। 18 आणि 30 लसावी किती येणार आहे 90। समजलं? अशा पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता। ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघू। पुढचा प्रश्न दिलेला आहे 16 24 आणि 36 तर सर्वात लहान सामान्य विभाज्य म्हणजेच लसावी किती आहे। आता त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला लसावी काढून घ्यावं लागेल। लसावी काढायचे बघा 16 24 आणि 36 काढून घेऊ आपण। कितीचा भाग बसेल 2चा भाग बसेल। 82 16 12 2 24 18 2 36, परत 2चा बसेल 2 2 बेचोक 8, त्यानंतर 2 6 12 2 9 18, परत 2चा बसेल 2 2 4 2 3 6 9 6, परत कितीचा बसेल 2चा बसेल 2 के 2, परत काय करा 3 आणि 9 3चा घालवा, हे 3 आहे असं खाली 3 3 1 के 3 3 त्रिक 9, परत 3चा बसेल 3 1 3। आता या संख्यांचा काय करायचं मला लसावी विचारलं, म्हणजे प्रत्येकाचा काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल। 2 गुणिले 2 2 2 4 4 2 8 8 2 16 16 त्रिक 48 आणि 48 गुणिले 3 48 गुणिले काय करा 3 8 त्रिक 24 4 त्रिक 12 13 14, म्हणजे लसावी काय असणार आहे 144 हे तुमचं उत्तर असेल। समजलं का? या पद्धतीने काय करून घ्यायचंय लसावी काढून घ्यायचंय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे तो तसे प्रश्न आहे 16 24 आणि 36 याचा सर्वात सामान्य विभाजक म्हणजे मसावी किती आहे असे विचारले। हा प्रश्न आहे पोलीस भरतीसाठी आणि सरळ सेवेसाठी विचारलेला आहे। बघा
16, 24 आणि 36 मसावी म्हणजे काय, जे या तिन्ही पण संख्येला भाग गेला पाहिजे. पर्यायातून जाऊ. पर्याय सुद्धा 4 ने बघा 16 भाग जातो का, जातो. 24 ला पण जातो आणि 36 ला पण जातो. तसं 8 ला 8 ने जाईल का, 8 दुनी 16 जाईल, 24 ला जाईल, 36 ला जाईल का, नाही. जर दुसरा पर्याय गेला. 12 फक्त 24 आणि 36 जाईल, 16 जातो का भाग, जात नाही, म्हणजे 12 पण गेला. 6 ने 6 ला 24 आणि 36 16 जाईल का, नाही, फक्त 4 हा एकच असा ऑप्शन आहे. त्याने 16, 24 आणि 36 हे तिन्ही पण संख्येला भाग जातो, म्हणजे मसावी काय असणार आहे, 4 असणार आहे. समजलं का. अशा पद्धतीने आपण पर्यायातून सुद्धा उत्तर काढू शकतो. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न दिलेला आहे, दोन संख्या 5 4च्या गुणोत्तरात आहेत. जर त्यांचा मसावी 5 असेल तर त्यांचा लसावी किती. मग अशी पण असा प्रॉब्लेम बघितला होता आपण. काय करायचं, सरांचा गुणाकार करून घ्या. 5 गुणिले 4 गुणिले 5 काय येणार, 5 20 गुणिले 5 म्हणजे 100. पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने याचा आन्सर आहे. समजलं का. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आणि सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. बघा पुढचा प्रश्न असा आहे, 2, 3, 4, 6, 8 आणि 9 आणि 12 मिनिटाच्या अंतराने वाजणाऱ्या 7 घंटा सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी वाजतात. एकाच वेळी वाजायला लागल्या. पुढच्या वेळी त्याच सर्व एकाच वेळी कधी वाजतील. काय करायचंय, 2, 3, 4, 6, 8, 9 आणि 12 असे 7 घंटे. 7 घंटे पर्यंत आपण अवयव काढून घेऊयात. बे के बे 3 आहे असा, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, परत बे चौक 8, 9 आहे असा, बे सही 12, परत 2चा भाग बसेल. बे के बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, 3 9 आहे असा, परत 2चा भाग बसेल. बे के बे हे 3 आहे असं खाली, बरोबर. त्यानंतर 3चा बसवा, 3चा भाग जाईल. 3 एके 3, 3 एके 3, 3 त्रिक 9, परत 3 एके 3, परत तिसरा भाग बसेल. 3चा भाग बसेल, 3 एके 3. किती गुणाकार बघा, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 36 दोन्ही 72. काय करायचं, 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. या सर्वांचा गुणाकार मित्रांनो किती येतो, 72 येतो. काय केलं मी, जे 7 घंटा दिलेले त्या 7 घंटेचं काय करून घेतलं, लसावी काढून घेते, म्हणजे अवयव काढून घेते, म्हणजे लसावी काढून घेतला. लसावी किती आला, 72. हे 72 काय झाले, मिनिट झाले. 72 मिनिट, याचा 72 मिनिट म्हणजे किती सगळं होणार, 1 तास. आता एका मिनिट 60 मिनिटाचा काय होतो, 1 तास होतो. आपल्याकडे किती मिनिटं आहेत, 72 मिनिटं आहेत, बरोबर. मग ह्याचं जर कन्वर्जन तासामध्ये केलं तर किती येईल, 72 मिनिट म्हणजे 1 तास 12 मिनिट, बरोबर. पण आता पहिल्या सुरुवातीला किती वाजता घंटा वाजलेले आहेत, 7 वाजून 10 मिनिटं, आणि हे किती आले, 1 तास 12 मिनिट. या दोघांची बेरीज करा. 7.10 अधिक 1.12, 2 2 7 आणि 8 म्हणजे 8 वाजून 22 मिनिटांनी परत काय होतील, त्या घंटा एकत्र सगळ्या वाजायला सुरुवात होते. समजलं का. या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. परत एकदा सांगते, ज्या घंटा दिल्या होत्या, घंटे टायमिंग काय दिलेलं आहे, त्याचा आपण काय केला, लसावी काढून घेतला. लसावी मिळाला 72, ते मिनिटांमध्ये आहे, त्याचं कन्वर्जन केलं. 72 मिनिट म्हणजे 1 तास 12 मिनिटं, म्हणजे 7 वाजून 10 मिनिटांनी त्या जर वाजले असतील, परत किती वाजणार, 1 तास वाजून 1 तास 12 मिनिटांनी परत वाजते, म्हणजे 8 मिनिटं 22 सेकंदांनी त्या घंटा परत वाजते. अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 30 60 75चा लसावी किती. 30 60 75 काढून घेऊ आपण. 30 60 75, हा कितीचा भाग बसेल,
पहिला बसेल 5चा, 5 सख 30, त्यानंतर 5 एके 5, राहिला 1, 5 दोन्ही 10, त्यानंतर परत 5 एके 5 आणि 5 25, परत किती बसेल 3चा बसेल, 3 दोन्ही 6, 3 चौक 12 आणि 3 5 15, परत 2चा बसेल भाग, 2 एके 2, 2 दोन्ही 4, 5 आहे असं, परत 2चा बसेल, 2 एके 2, 5 आहे असं, परत 5चा बसेल, 5 एके 5. अशा पद्धतीने काय करून घ्यायचे, अवयव काढून घ्यायचे. तुमचे काय झाले, अवयव झाले सगळे. काय काय मिळाले आपल्याला अवयव, लसावी काढले म्हणजे सगळ्यांचा गुणाकार, 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5, यांचा गुणाकार किती येईल बघा, 5 त्रिक 15, त्यानंतर 2 दोन्ही 4 आणि हा 5, म्हणजे 15 चौक 60 गुणिले 5, 6 5 30, म्हणजे 300. हे तुमचं उत्तर असेल. लसावी किती असणार आहे, 30 60 75, याचा लसावी किती असेल 300. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. अशा पद्धतीने काय करून घ्यायचंय, लसावी काढून घ्यायचंय. लसावी काढल्यानंतर तुला गुणाकार करून घ्या, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, पुढचा क्वेश्चन बघू आपण. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, दोन संख्यांचा गुणाकार. तर दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 2160 आहे आणि त्यांचा मसावी किती दिलेला आहे, 12 दिलेला आहे. तर लसावी किती, तर सूत्र काय होतं, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतं, लसावी गुणिले मसावी. आपल्याला दिलेलं आहे काय, मसावी दिलेला आहे, लसावी काढायचा आहे. म्हणजे संख्येचा गुणाकार आहे त्या गुणाकारच्या संख्येला 12 ने डिवाइड करा, म्हणजे 2160 भागिले 12. बघा भाग बसेल, 12 एके 12, राहिले किती 9, 12 एट्टी 96 आणि हा किती असणार आहे 180. बघा पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. एमपीएससी कंबाईन साठी हा प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि मसावी दिलेला आहे, काढायचा होता काय, लसावी. जो गुणाकार आहे त्या गुणाकाराला मसावीने जर भागला तर तुम्हाला काय मिळून जाईल, लसावी मिळून जाईल. यासाठी तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे, सूत्रही माहित असली पाहिजेत, बरोबर. तरच आपण काय करू शकतो, एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न असा आहे, ज्या संख्यांचा लसावी 48 आहे आणि संख्यांचा गुणाकार 384 आहे तर त्यांचा मसावी आणि लसावी मधील गुणोत्तर किती आहे हे शोधायचं, बरोबर. आता काय करावं, आता जसं हे आधीचं एक्झाम्पल सोडवलं त्याच पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवायचा आहे. काय दिलेलं आहे, गुणाकार किती दिलेला आहे 384 आणि लसावी किती आहे 48 आहे, बरोबर. आता 48 ने काय करायचं आहे, याला भागायचं आहे. हा कितीचा भाग बसेल बघा, जर 48 ने भागलं किंवा 2चा भाग बसेल, 48 एके 48, जर 48 8 ने गुणला तर तिथे बघू आपण, चेक करू. 8 एके 64, राहिले 6, 8 चौक 32, 32 आणि 6 किती येतात 38, म्हणजे 48 एके 48, 48 8 384, म्हणजे ती दुसरा मसावी किती असणार आहे 8 असणार आहे. विचारलंय काय आपल्याला, गुणोत्तर विचारले. गुणोत्तर कशात विचारलंय, लसावी आणि मसावी, लसावी आणि मसावी. बघा त्यांच्या मसावी आणि लसावी मधील गुणोत्तर. आता मसावी काय मिळाला, मसावी मिळालेला आहे 8 आणि लसावी किती दिलेला आहे, क्वेश्चन मध्ये दिलेला आहे लसावी 48, म्हणजे किती येणार 8 एके 8, 8 6 एकास 6. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. समजलं का, सोपा प्रश्न होता. गुणाकार दिलेला आहे 384, त्याला लसावीने डिवाइड करा, तुम्हाला मसावी मिळून जाईल आणि लसावी मिसावी मिळालेला आहे त्याचं फक्त गुणोत्तर करा. समजलं, पर्याय क्रमांक आपला 2 हे उत्तर असेल. या पद्धतीचं याचं उत्तर असेल या प्रश्नाचं. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न परत विचारलेला आहे, सोपा प्रश्न बघा. 15 20 30 या संख्यांना भरल्यास प्रत्येक वेळी 3 बाकी उरणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे, हा प्रश्न विचारलेला आहे, सरळ सेवेला विचारलेला आहे. आपण पर्यायामध्ये जाऊ. आता 60, पर्याय क्रमांक काय दिलेला आहे 60, पहिला पर्याय 60 आहे, बरोबर. 60 ला 15 ने पण भाग जातो, 20 ने पण जातो, 30 ने म्हणजे पूर्ण भाग जातो, बाकी 3 उरते का, नाही. 63 ला बघा तिन्ही पण संख्येने भाग जातो, बाकी किती उरते 3 उरते, म्हणजे हा पर्याय येऊ शकतो.
दुसरा बघू आपण 120 ला पण 15 ने पण जातो, 20 ने पण जातो, 30 ने पण पूर्ण भाग होतो. बाकी उरते का? हा पर्याय येणार नाही. 120 ला पण जातो पण बाकी किती उरते? 3 उरते. दोन्ही बी कोणतं एक प्रश्न असेल विचारले काय तुम्हाला सर्वात लहान संख्या कोणती? म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे? 63. ही सर्वात लहान आहे. 123 पेक्षा 63 काय असणार आहे? लहान संख्या आहे. बाकी किती उरते? प्रत्येक वेळेस 3 उरते. म्हणजे पर्याय क्रमांक किती असेल आपला? दोन्ही उत्तर असतात. 63 ही संख्या असेल. समजलं का? अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय बघा, चार वेगवेगळ्या चौकातील ट्रॅफिक लाईट अनुक्रमे प्रत्येक 30, 45, 60, 75 सेकंदांनी लाल होतात. बरोबर? 4 लाईट्स आहेत. कोणकोणत्या? 30, 45, 60 आणि 75 असे 4 लाईट्स आहेत आणि त्या किती सेकंदांनी लाल होतात. जर ते सर्व एकाच वेळी सकाळी 8 वाजता लाल झाले असते तर ते पुन्हा एकाच वेळी केव्हा लाल होते? या ठिकाणी पण काय करायचं आहे? 30, 45, 60 आणि 75 यांचा काय करून घ्यायचं? लसावी काढून घ्यायचं आणि त्याचे अवयव काढून घेऊ आपण. पहिला भाग कितीचा बसेल? 5चा बसेल. 5 सक 30, 5 90, त्यानंतर 12 आणि 15. परत 3चा बसेल. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 5 15. परत 2चा बसेल. बे एके बे, बे दोन्ही 4, 3 आणि 5 आहे असं राहील. परत काय करूया आपण? 3चा घालू. 3 एके 3, 5 आहे असा. परत काय करायचंय? 5 एके 5. आता काय करायचंय? यांचा गुणाकार. हे जे अवयव आपल्याला मिळालेले आहेत काय काय मूळ अवयव मिळाले? 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. यांचा गुणाकार किती येतो बघू आपण? 5 त्रिक 15, नंतर 3 दोन्ही 6 आणि परत 5, 15 सख्ख. त्यानंतर 15 गुणिले 6 गुणिले 5 30, 15 त्रिक 45. किती आलं? 450. अजून एक राहिला आपला कुठला? हा 2 घ्यायचं राहिले खाली. परत बे एके बे म्हणजे अजून एक पर्याय राहील 2. किती देणार? 900. किती देणार आहे? 900. त्या तुम्ही 30, 45, 60, 75 या चारींचा ज्यावेळी लसावा केला तो लसावा किती मिळतो आपल्याला? 900 मिळतो. 900 काय झाले? सेकंद झाले. काय झाले? 900 सेकंद झाले. आपण मिनिटांमध्ये कन्वर्जन करून घेऊ. बरोबर? बघा 900 ला जर 60 न भागला तर किती मिनिटं मिळतात बघा? 15. किती मिनिटं मिळतात? 15 मिनिटं. म्हणजे जर ते सकाळी 8 वाजता लाल झाले असते तर पुन्हा किती मिनिटांनी लाल होतील? 15 मिनिटांनी लाल होतील. कारण किती वाजता लाल झाले होते? चारी पण बल्ब 8 वाजता. पुन्हा किती मिनिटांनी लाल होणार? 15. म्हणजे 8 वाजून 15 मिनिटांनी ते बल्ब काय होतील? लाल होतील. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय? हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. हा प्रश्न बँकिंगसाठी विचारला होता. समजला का सर्वांना? समजला तर पुढे जाऊ आपण. ठीक आहे. पुढचा बघा 12, 15, 20 चा लसावी किती? सोपा प्रश्न आहे. 12, 15, 20 अवयव काढून घ्या. पहिलाच भाग बघू आपण 2चा बेस आहे. 12 15 जाणार नाही. नंतर बेद आहे 10. नंतर 3चा बसेल. 3 दोन्ही 6, 3 5 15. 10 काय जाणार नाही भाग आधी जाईल. परत 2चा बसेल. बे दोन्ही 4 बे एके बे सॉरी बे एके बे 5 आहे असा. बे 5 10. परत तिचा बसेल मित्रांनो 5 बसेल. 5 एके 5 आणि 5 एके 5. अशा पद्धतीने अवयव काढून झाले पण मूळ अवयव. आता या सगळ्यांचं काय करायचं? गुणाकार. असा विचारलेला आहे. म्हणजे काय येणार? 5 दोन्ही 10, 10 त्रिका 30 आणि 30 दोन्ही 60. पर्याय क्रमांक 1 आपण समजलं का? 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5 जर गुणाकार केला तर उत्तर किती येतं? 60. आणि पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. समजलं का? अशा पद्धतीने तुम्ही लसावी आणि मसावी काढायचा आहे. ठीक आहे. पुढे बघू आपण.
सर्वात मोठी संख्या शोधा जी 24 आणि 32 या दोन्ही संख्यांना पूर्णपणे विभाजित करते. पोलीस भरतीसाठी प्रश्न आहे. असे प्रश्न जर आले तर आपण काय करू शकतो, तो पर्यायामधून जायचा प्रयत्न करायचा म्हणजे उत्तर पटकन मिळेल. चेक करू आपण. काय विचारलंय, सर्वात मोठी संख्या. पर्यायामध्ये सर्वात मोठी कोणती संख्या आहे, 12 आहे. 12 ने 24 भाग जातो, पण 32 जातो का मित्रांनो, जात नाही, म्हणजे 12 हा पर्याय गेला. 6 ने चेक करा, 6 ने 24 भाग जातो, 6 चोक 24, 32 जातो का नाही, म्हणजे हा पण पर्याय गेला. 8 बघा, 8 त्रिक 8 ने भाग घालवा, 8 त्रिक 24 आणि 8 चोक 32 ने पूर्ण भाग जातो, हा पर्याय असू शकतो. 4 ने पण जातो, 4 6 24 आणि 4 8 32. काय विचारलं तुम्हाला, सर्वात मोठी संख्या म्हणजे याचा पर्याय काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. 8 ही आपली मोठी संख्या आहे 4 पेक्षा, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. समजलं का? असे जर क्वेश्चन असेल शक्य तुम्ही काय करा, पर्यायामधून जाण्याचा प्रयत्न करा, मी उत्तर लवकर येईल. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. अपूर्णांक दिलेले आहेत. अपूर्णांक 2/3, त्यानंतरचा अपूर्णांक आहे 4/9 आणि 5/6 चा लसावी किती असेल, म्हणजे किती असं विचारलं. सरासरी एमपीएससी प्रश्न विचारला. यासाठी एक फॉर्म्युला होता बघा, ज्यावेळी अपूर्णांकाचं काय करायचं असेल, लसावी काढायचं असेल किंवा मसावी काढायचं असेल तर काय करायचं, काय विचारलं तुम्हाला, अपूर्णांकाचा लसावी म्हणजे उत्तर काय असणार आहे, अंशाचं काय करावं लागेल, लसावी भागिले छेदाचा मसावी, हे आपलं सूत्र आहे. या सूत्रामध्ये काय करावं लागेल, त्या सूत्राप्रमाणे आपल्याला सोडवावं लागेल. आता अंश काय काय तिथं, 2 4 5 यांचा आपण लसावी काढून घेऊ. काय येईल बघा मित्रांनो, बे के बे, बेदुनी 4, 5 आहे असं राहील, परत 2चा भाग बसेल, बे के बे, परत 5 आहे असं राहील, 5 1 5, म्हणजे लसावी किती मिळेल, 5 दुनी 10, 10 दुनी 20 हा लसावी मिळाला. आणि छेद काय मित्रांनो आपल्याकडे आहे 3 9 आणि 6, 3 9 आणि 6 यांना भाग जाणारी संख्या कोणती, एकमेव एकच आहे, कोणती, 3. म्हणजे छेद काय असणार आहे, मसावी काय असणार आहे, 3, म्हणजे 20/3 हे आपलं उत्तर असेल. उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. या ठिकाणी आपण 14 क्वेश्चन घेतलेले आहेत. एक स्पर्धा परीक्षेसाठी कशी विचारले जातात या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही या प्रकारे तुम्ही काय करायचे, लसावी आणि मसावी या टॉपिकची तयारी करायची. आपल्या या ठिकाणी 2 व्हिडिओ तुम्हाला आपण घेतलेले आहेत, एक बेसिक आणि एक एक्झामला कसं विचारलं जातं या पद्धतीचे 2 व्हिडिओ आहेत. बरोबर, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.